नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर आज 18 जुलै 2026 तर भारतीय पर्जन्यावर परिणाम करणारे घटक, ज्या कारणामुळे भारतात पाऊस येतो, ते जर वीक असले तर त्याचा काय परिणाम होतो बघा. इंडियन आता एलिनोचा प्रभाव जो आहे तो मागच्या 15 दिवसात 1.21 होता, तो 1.47 झाला. म्हणजे 1.5 सेल्सिअस हे अमेरिकेच्या भागाचं तापमान त्या ठिकाणी वाढलेलं आहे. एलिनो स्ट्रॉंग होत चालला त्या ठिकाणी. 1.47 इतका व्हॅल्यू झालाय त्याचा. आणि इकडे जर इंडियन ओशन डायपोल हा जर बघितला तर -0.06, म्हणजे हा निगेटिव्ह सध्या आता निगेटिव्ह कंडिशन बनली आहे. तर हा मॉडेल सांगतायत की साधारणपणे ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह होईल, परंतु तोपर्यंत मान्सून हा रिटर्नच्या प्रोसेसमध्ये असतो. तर आता याच्याकडूनच आशा आहे आपल्याकडे. एलिनो इकडे वाढत चालला, कदाचित तो 2 किंवा 2.5 वर देखील जाऊ शकतो. आता हवामानात अंदाज बघू. तर बघा, मॅडन जुलियन ऑसिलेशन आपण 2 पाहिले, एलिनो आणि आयओडी पाहिला. तर तिसरा एक घटक असतो की त्याचा परिणाम हा भारतीय मान्सून होतो. तो हिंदी महासागरामध्ये आला की आपल्याकडे पाऊस वाढतो. तर बघा, त्याचा जर एक पृथ्वीला चक्कर मारणारा एक वारा आहे, तो अँप्लिट्यूड 1 आणि 2 मध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्याकडे चांगला पाऊस त्या ठिकाणी वाढतो. तर साधारणपणे जर त्याचा जर बघितलं तर एक घरात आता एंट्री करणार आहे, तो साधारणपणे 25 जुलै ते 31 जुलैच्या आसपास 1 आणि 2 मध्ये येणार तो. त्यावेळेस 5 ऑगस्टच्या दरम्यान 1, 2, 3 ह्या घरात असणार. त्या काळात आपल्याकडे जुलैच्या एंडिंगला पाऊस त्या ठिकाणी जोरदार वाढताना त्या ठिकाणी दिसतो. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात बनलेलं चक्रीवादळ, जे चक्रीवादळ म्हणण्यापेक्षा लो प्रेशर सायक्लोनिक सर्क्युलेशन, तर ते आतल्या भागात शिरते आणि मराठवाडा आणि मध्य प्रदेशवर जोरदार पाऊस देते. महाराष्ट्रावर देखील पूर्ण ढगाळ वातावरण आहे. मराठवाडा आणि विदर्भात पॅचेसमध्ये पाऊस चालू आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस चालू आहे. मात्र त्यावेळेस काय झालं की अरबी समुद्रावरून जोरदार बाष्प मध्ये खेचलं जाते. तर मित्रांनो बघा, 18 तारखेला जर बघितलं बघा, चक्राकार परिस्थिती भुवनेश्वर आणि याच्यात फिरताना दिसते. त्याची जी ट्रप बनली ती मध्य प्रदेशवरून पुढे सरकताना दिसते. तर त्याचा परिणाम काय होतो, ह्या सिस्टममुळे जे जोरदार बाष्प खेचलं जाते पश्चिम घाटावर आणि कोकणासहित सर्व राज्यामध्ये ढगाळ वातावरण भरपूर आहे आणि मराठवाड्यामध्ये जबरदस्त उष्णता आहे. लक्षात घ्या, संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि नागपूरकडे देखील उष्णता आहे. नागपूरच्या भागात आज पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे शक्यता आहे. पण ती पॅचेस मध्ये पाऊस पडतोय. पाऊस हा सगळीकडे पडत नाही, परंतु पिकांना जी काही तहान लागली होती, म्हणजे ओढ अगदी कोरडे झाले, तर ढगाळ वातावरणामुळे तेवढा दिलासा भेटला. आता जर बघितलं तर बऱ्याच भागात पाऊस हा झालेला आहे, परंतु बऱ्याच भागात झालेला नाही. 18 तारखेचा बघितला तर 19 तारखेला बघा, हा चक्राकार परिस्थिती थोड्या मधील भागात सरकते. त्यावेळेस बाष्पता आहे, संपूर्ण महाराष्ट्रावर बाष्प त्या ठिकाणी दिसतं. तर मित्रांनो बघा, 23 तारखेला तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं मॉडेलमध्ये चेंजेस होताना दिसत आहे. आपण 4 इमेज बघून घेऊया 27 तारखेपर्यंत आणि नंतर हवामानाचा अंदाज देऊ. आता 27 तारखेचं मॉडेल जर बघितलं बघा, हा जो आहे चक्राकार परिस्थिती, हे लो प्रेशर मध्य प्रदेश राजस्थानवर सरकते. त्या काळामध्ये महाराष्ट्रात काय सिच्युएशन होतं आपण आता त्या ठिकाणी बघू. साधारण सिस्टीम समजून घेतल्या मित्रांनो, आणि हवामानावर परिणाम करणारे घटक देखील समजून घेतले, त्यांची स्थिती देखील समजून घेतली. आता आजपासून म्हणजे 18 तारखेपासून बघा, आज राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळ्याच भागामध्ये पॅचेसमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर कुठेतरी पावसाची शक्यता आहे. म्हणजे सगळीकडे पाऊस पडणार नाही, लक्षात घ्या. 19 तारखेला देखील तीच कंडिशन आहे. 20 तारखेला थोडा वाढताना दिसतो. मात्र 21, 22, 23 ला थोडासा मजबूत सिस्टम ही जेव्हा सरकते तेव्हा उत्तर महाराष्ट्राच्या भागात पावसाची शक्यता वाढताना दिसतात, लक्षात घ्या. त्यावेळेस ही सिस्टम जेव्हा गुजरात जवळ येताना दिसते. म्हणून साधारणपणे 18 तारीख ते 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पॅचेसमध्ये पावसाची शक्यता, ह्या अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आता सोशल मीडियावरती विविध हवामान अंदाजकांकडून जे काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले जात आहेत, मी देखील शेअर केले, तर ते पाऊस हा खूप कमी ठिकाणी पडतो. जिल्ह्यात 4 ठिकाणी पडला, त्याचे 4 व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले, म्हणजे सगळीकडे पाऊस होत नाही, लक्षात घ्या. म्हणून अजूनही बऱ्याच भागात पावसाची कमतरता आहे. आता मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर मराठवाड्यात सगळीकडे पाऊस झालेला नाहीये. जे काही फोटो येत आहेत, आता एका गावात पाऊस पडला, तो पाऊस इतका पडतो की नदीला पूर येतो आणि ते पुराचे व्हिडिओ टाकले, म्हणजे काही सगळीकडे पाऊस झाला, भीषण पाऊस झाला, असं काही त्या ठिकाणी होत नाही. 4 कमेंट चांगले आल्या की पाऊस झाला आमच्याकडे खूप, म्हणजे सगळीकडे पाऊस झालेला नाहीये. आजही मराठवाड्यात, विदर्भात पेरणी झालेली आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये देखील पेरणी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पेंडिंग आहे आणि जे पेरलेल्या उगवून आलेल्या पिकांना देखील पाणी त्या ठिकाणी नाहीये. परंतु असं दिसतं की 19
पेक्षा 20, 20 पेक्षा 21, 21 पेक्षा 22 असा पाऊस क्रमाने वाढत जाताना दिसतो. त्यानंतर जे काही पिकांची भूक आहे ती भागेल असं त्या ठिकाणी मॉडेलमध्ये त्या ठिकाणी दिसतं, लक्षात घ्या. आणि हा अंदाज घेताना सगळ्या मॉडेलचाच आधार असतो मित्रांनो हा. त्याच्यामुळे 28 तारखेपर्यंत पाऊस दिसतोच. सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे 4 ऑगस्ट पासून कदाचित पाऊस राज्यात वाढताना दिसतो. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान धरणामध्ये साठा चांगला होईल असा त्या ठिकाणी पाऊस देखील दिसतो. त्याआधी मात्र हा पाऊस पिकांना उपयुक्त असा पाऊस पडेल. मात्र सर्वांना काही ठिकाणी ओढ लावेल. मी माझ्या थंबनेल मध्येच टाकलं होतं की काही ठिकाणी तुपाशी तर काही ठिकाणी उपाशी, म्हणजे पाऊस काही ठिकाणी तूप वाढेल तर काही ठिकाणी उपाशी ठेवेल अशा पद्धतीचा तो पाऊस त्या ठिकाणी पडतोय. हा सगळा एल्निनोचाच इम्पॅक्ट दिसतोय. तुमच्या हे मान्यच करावं लागेल की एल्निनोच्या प्रभावामुळे काही ठिकाणी खूप पाऊस पडतोय तर काही ठिकाणी पाऊसच नाही. आता दुसरा महिना संपत आला, आपल्याकडे जवळपास 1.5 महिना होऊन गेला पावसाचा, आणि त्या कंडिशन मध्ये अशा स्वरूपाचा पाऊस आहे हा लक्षात घ्या. आलेले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. हवामानाच्या जलद आणि अचूक अपडेट करता दीपक जाधव हवामान अंदाज या युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्या शेतकरी मित्रांना, पाहुणा रावळ्यांना आणि सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांना कामाचं नियोजन करता येतं आणि जलद हवामान अंदाज देखील त्या ठिकाणी प्राप्त होतात. लोकांना सोशल मीडियावरती काय झालं मित्रांनो की एक ठिकाणी पाऊस झाला म्हणजे सगळीकडेच होत नाही हा अंदाज लक्षात घ्या तुम्ही. अजून बऱ्याच भाग त्या ठिकाणी बाकी आहे, बऱ्याच भागात पाऊस कमी आहे. तर तो पाऊस तुमच्यापर्यंत कसा कुठे झाला तो आणण्याचा, जिथे झाला तो प्रयत्न असतो आमचा, परंतु सगळीकडे पाऊस व्हावा अशी एक त्या ठिकाणी शुभचिंतन या ठिकाणी करूया आणि अपडेट त्या ठिकाणी घेऊया. धन्यवाद.